मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे घरच्या घरी चहा कसा बनवायचा आणि तो पण नवशिकांसाठी आहे। ज्यांना चहा बनवता येत नाही अशांसाठी आज आपण चहा बनवणार आहोत 1 कपच्या प्रमाणामध्ये। चला तर मग आजची रेसिपी बघूया। या ठिकाणी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। अर्धा कप पाणी आपण टाकून दिलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये आपण मी चमच्याचं मेजरमेंट दाखवलेलं आहे। याच चमच्याने 3 चमचे घ्यायचे आहे साखर। या प्रमाणात साखर घेतल्यास चहा गोडही होणार नाही आणि चहा फिकाही होणार नाही। आणि तुम्हाला जर गोड हवा असला तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि चहा जर तुम्हाला फिका हवा असेल अजून जास्त तर साखरेचं प्रमाण तुम्ही अजून जास्त कमी करू शकतात। हे आहे परफेक्ट प्रमाण 3 कप चमच्यांचं। आणि या ठिकाणी 3 चमचे घेतलेली आहे पावडर। चहा पावडर घ्यायची आहे 3 चमचे। 3 चमचे चहा पावडर घेतल्यानंतर चहा अगदी छान असा कडक बनेल। जास्त कडकही बनणार नाही आणि जास्त मिळमिळतही बनणार नाही। तुम्हाला जर कडक चहा आवडत असेल तर 3 चमच्यांचं प्रमाण घ्या। आणि यामध्ये आपण टाकलेलं आहे मस्तपैकी गवती चहा। गवती चहा टाकल्यास खोकला येणार नाही आणि घसा दुखत असेल तर घसा दुखणंही बंद होईल। आणि या ठिकाणी टाकला आहे चहाचा मसाला। चहाचा मसाल्याची रेसिपी हवी असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्कीच सांगू शकता की याची रेसिपी नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल। आणि या ठिकाणी आपण टाकलेला आहे चहाचा मसाला। या ठिकाणी घेतला आहे अर्धा कप दूध। अर्धा कप दूधही या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। 1 कप चहाला हे परफेक्ट प्रमाण आहे। चहा पाणी उकळलं की यामध्ये अर्धा कप दूध टाकून द्यायचं आहे आणि हे आहे परफेक्ट प्रमाण। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन पाककृतीसाठी घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करा। आणि या ठिकाणी चहा उकळलेला आहे मस्तपैकी। फक्कड असा बेत आपला तयार आहे। सकाळी सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचाच आवडीचा चहा असतो। या ठिकाणी आपण चहा गाळून घेणार आहे। असा गोल फिरवल्यानंतर काय होतं की जी पावडर असते ती पावडर सगळी चहा गाळणीमध्ये येऊन जाते आणि अशा प्रकारे चहा आपल्याला गाळून घ्यायचा आहे। तर 1 लाईक नक्की करा या आजच्या रेसिपीसाठी। तुमचं 1 लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। तर सपोर्ट नक्की करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी, नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच आपल्या रेसिपीज नवीन लोकांपर्यंत पोहोचतील। तर ही आहे आजची रेसिपी आणि या ठिकाणी आपला चहा बनवून तयार झालेला आहे। तर अशाच नवनवीन पाककृतीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। असाच फक्कड चहा आपला तयार झालेला आहे कडक। तर चला भेटूया अशाच नवनवीन आणि नाविन्यपूर्ण रेसिपीजमध्ये। तोपर्यंत बाय बाय।